नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार दिनकर नन्नावरे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या फ्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज साधारणतः दिसते आमच्या पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या वतीनं एक टेस्ट सिरीज लॉन्च झालेली आहे आणि ही टेस्ट सिरीज जी लॉन्च केलेली आपण ती केलेली जी 14 जूनला कंबाईनची परीक्षा होणार आहे त्या ठिकाणी ही लॉन्च केलेली. ठीक आहे, याच्यामध्ये पहिला पेपर झाला आणि त्या पहिल्या पेपरमध्ये मॅथ आणि रिझनिंग गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरचे जे काही क्वेश्चन आहेत त्याचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी देतो. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न दिसला आपल्याला मित्रांनो. पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं, पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेलं सरळ सरळ काय म्हणताय, अजय आणि विजय या दोघा भावांच्या वयाचे गुणोत्तर दिलेले या ठिकाणी 7:5 अशा पद्धतीने दिलेले आहे. ठीक आहे, जर मोठ्या भावाचे वय हे 21 आहे तर लहान भावाचे वय हे किती, अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. ठीक आहे ना. याच्यामध्ये काय दिसतंय, याच्यामध्ये काय दिलेलं लक्षात घ्या, एक भाऊ दिला तो म्हणजे अजय, दोन भाऊ आहे अजय आणि दुसरा तो आपला हा विजय. ठीक आहे, आणि यांचं गुणोत्तर दिलं होतं, काय दिलं होतं ते दिलं होतं ते 7:5. ठीक आहे ना. याच्यामध्ये दिसतं, लक्षात घ्या, मोठ्या भावाचं वय या ठिकाणी दिलेलं होतं, मोठ्या भावाचं वय दिलेलं आहे हे 21. ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये जे काही गुणोत्तर दिलं ते अजय आणि विजय दिलेलं आहे ते 7:5, म्हणजे 7 हा मोठा अंक येताना दिसतंय आपल्याला, 7 हा मोठा अंक येताना दिसतंय मित्रांनो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या, जेव्हा आपण हे काही इथे इक्वेशन तयार करू, आता इक्वेशन जे काही तयार करू ते अशा पद्धतीने असेल की 7x इज इक्वल टू 21, बरोबर, म्हणजे 7x इक्वल्स टू काय येताना दिसतं आपल्याला हे 21, म्हणजे मोठ्या भावाचं हे अजयचं वय या ठिकाणी आलेलं दिसतं मित्रांनो आपल्याला. ठीक आहे ना. अजयचं वय या ठिकाणी नेमकं काढताना दिसतं, आता x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे, अजयचं वय 21 दिलेलं आहे, आपल्याला विजयचं वय नंतर काढायचं आहे. ठीक आहे ना. आता या ठिकाणी इक्वेशन जेव्हा सॉल्व्ह करू आपण तर x इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय काय येणार, तर मग ते 7 येणार. अशा पद्धतीनं 21 भागेला जर 7 केला आपण तर x ची किंमत येताना दिसते मित्रांनो आपल्याला 3 ही येताना दिसत आहे. आणि सेम मग साधारणतः विजयच्या बाबतीतही आपल्याला तेच करायचं आहे, जी इक्वेशन आपण 7x या ठिकाणी केलं होतं तर ते येणार काय, या ठिकाणी 5 आहे तर ते आपण पकडू 5x अशा पद्धतीनं. ठीक आहे, आणि हे पुन्हा आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे ना. हे जेव्हा सॉल्व्ह करतो आपण तर या ठिकाणी असं येणार की 5 आलेलं दिसत आहे, 5x आहे आणि x ची किंमत इथे दिसते आपल्याला मित्रांनो 3 दिसत आहे, तर गुन्हेला काय येणार आहे या ठिकाणी 3 येणार. आणि 5 गुणिले 3 ह्या जेव्हा गुणाकार करतो तेव्हा आपण त्याचं उत्तर येताना दिसतं आपल्याला 15 हे येताना दिसतं. ठीक आहे, म्हणजे काय दिसतं लक्षात घ्या, लहान भावाचं वय आपल्याला विचारलं होतं, लहान भाऊ होता विजय होता. ठीक आहे, आणि या ठिकाणी दिसतं, लक्षात घ्या, लहान भावाचं वय आलेलं दिसतं आपल्याला 15 हे आलेलं दिसतंय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येताना दिसतं मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघू, लक्षात घ्या, त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न कशा पद्धतीने दिसतं लक्षात घ्या. ठीक आहे, या ठिकाणी सरळ सरळ दिलेलं सरळ. ठीक आहे, हे बॉडमॉसचं उदाहरण आहे. ठीक आहे ना. याच्यामध्ये लक्षात घ्या काय, तर 4+9 गुणेला -6. ठीक आहे ना. हे सध्या लक्षात घ्या, हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या, आपल्याला पहिल्यांदा ही टर्म सॉल्व्ह करायची असते, पहिल्यांदा ही टर्म सॉल्व्ह करायची, गुणाकाराची. त्याच्यामध्ये 4 जसे तसे घेतले आपण. ठीक आहे, 6 गुणेला 9 गुणेला 6 जेव्हा करतो आपण साधारणतः लक्षात घ्या, याचं उत्तर येताना दिसतंय 9 गुणेला 6 केलं तर उत्तर येताना दिसतं आपल्याला 54 येताना दिसतंय. ठीक आहे, 9 ही पॉझिटिव्ह संख्या आहे आणि त्यानंतर 6 ही निगेटिव्ह संख्या दिसत आहे. प्लस इंटू मायनस जर केलं साधारणतः लक्षात घ्या तेव्हा आपल्याला दिसते काय दिसते, तर लक्षात घ्या मायनस येताना दिसते. ठीक आहे, मायनस असेल मग या ठिकाणी येताना मित्रांनो हे, आणि याचा गुणाकार हे जेव्हा सॉल्व्ह करू आपण तेव्हा काय दिसतं लक्षात घ्या, आपल्याला दिसतं या ठिकाणी जेव्हा आपण काय करतो, छोट्या संख्येमधून मोठी संख्या ही वजा केली, छोट्या संख्येमधून मोठी संख्या वजा केली तर साधारणतः लक्षात घ्या याच्यामधला फरक येताना दिसतं आपल्याला 50 येताना दिसत आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसत आहे येताना. ठीक आहे, म्हणजे काय लक्षात घ्या, याचं उत्तर येताना दिसतं आपल्याला -50 अशा पद्धतीने येताना दिसत आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हणताय लक्षात घ्या, एका संख्येतून 4 वजा केल्यास येणाऱ्या उत्तराला 4 ने भागल्यास भागाकार हा 2 येताना दिसतोय. तर त्याच संख्येला, ती जी मूळ संख्या आहे तिला 3 ने वजा केल्यास येणाऱ्या उत्तराला 3 ने भागले तर भागाकार किती येईल असं विचारताय. ठीक आहे, मग याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या, संख्या आपल्याला दिलेली नाही, या ठिकाणी संख्या पकडायची आहे, तर संख्या पकडू आपण, x ही संख्या पकडू आणि काय दिसतं लक्षात घ्या, या x या संख्येतून आपल्याला वजा करायचे 4 वजा करायचे, या ठिकाणी 4 वजा करायचे आणि हे वजा केल्यानंतर आपल्याला काय करायचं, 4 ने याला भागायचं सुद्धा आहे.
ठीक आहे, मग याला 4ने भागितलेलं आपण, ठीक आहे ना, आणि 4ने भागितल्यानंतर भागाकार येताना दिसतोय आपल्याला 2 हा येताना दिसतोय, ठीक आहे, 4ने भागितल्यानंतर भागाकार हा 2 येताना दिसतोय. आता हे सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे, हे इक्वेशन तयार झालेलं दिसतंय. मूळ संख्या काढायची आपल्याला, ठीक आहे, आपल्याला काढायची याच्यामधली मूळ संख्या काढायची, ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे ना, हे x-4 तशाच पद्धतीने राहतील हे, ठीक आहे, पण याच्यामधले जे 4 आहे ते 2 ला गुणाकारामध्ये जातील या बाजूला, ठीक आहे, इथपर्यंत कळलं. त्यानंतर पुन्हा सेम दिसतंय आपल्याला x-4 हे सेम तशाच पद्धतीने राहतील, ठीक आहे ना, आणि त्यानंतर दिसतंय काय तर 2 गुणिले 4 याचं उत्तर येताना दिसतंय मित्रांनो 8 येताना दिसतंय, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा मग काय दिसतंय लक्षात घ्या, हे जे 4 दिसतंय हे 4 दिसतंय आपल्याला या बाजूने जातील आणि ते प्लस मध्ये जातील. मग तेव्हा दिसतंय साधारणतः लक्षात घ्या x इज इक्वल टू 8 अधिक 4. तेव्हा साधारणतः लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी x ची किंमत आपल्याला मिळणार. x ची किंमत जी मिळणार या ठिकाणी ती किती मिळणार, तर x ची किंमत मिळणार मित्रांनो आपल्याला जी झालेली दिसतंय काय 8 अधिक 4 येताना दिसतंय आपल्याला हे 12 अशा पद्धतीने, ठीक आहे ना. 12 ही झाली x ची किंमत. x ची किंमत म्हणजेच काय लक्षात घ्या 12 हीच झालेली आपली काय झाली ही मूळ संख्या. 12 ही झाली काय झाली याच्यामधली आपली जी मूळ संख्या, ठीक आहे ना, मूळ संख्या झालेली दिसते जी आपण या ठिकाणी काढलेली दिसते, ठीक आहे. 12 आता याच 12 मधनं आपल्याला काय करायचं 3 हे वजा करायचे, ठीक आहे ना, इकडे करू आपण, ठीक आहे. हेच 12 घेतलेले आपण याच 12 मधनं 3 वजा केले. 12 मधनं 3 जेव्हा वजा करतो 12 मधनं 3 वजा केल्यानंतर उत्तर येताना दिसतं आपल्याला 9 येताना दिसतं. 12 मधनं 3 वजा केले आपण पहिल्यांदा आणि त्याचं उत्तर येताना दिसतं 9 येताना दिसतंय आणि जे काही उत्तर आलेलं त्याला 3 ने भागितलं म्हणजे 9 हे उत्तर आलेलं आणि या 9 ला मित्रांनो आपण कशाने भागितलेलं दिसतंय, या 9 ला कितीने भागायचं बोलताय हे 3 ने भागा असं बोलताय. या 9 ला 3 ने भागा असं बोलताय आणि 9 ला 3 ने भागितलं तर भागाकार किती येईल असं म्हणताय, ठीक आहे ना. 9 भागेला 3 जेव्हा करतो आपण तेव्हा याचं उत्तर येताना दिसतं मित्रांनो आपल्याला 3 हे उत्तर येताना दिसतं, ठीक आहे. मग 3 हे पर्याय क्रमांक आपल्याला दिसतं, पर्याय क्रमांक 3 मध्ये येताना दिसतंय आणि काय दिसतं तर लक्षात घ्या तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर येताना दिसतं पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 हे, ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न दिसतोय. चौथा प्रश्न काय म्हणतो लक्षात घ्या. आता चौथ्या प्रश्नामध्ये विचारताय की एका जहाजातील 10 प्रवाशांची एका जहाजातील 10 प्रवाशांच्या वजनाची सरासरी ही 60 किलोग्राम इतकी आहे, ठीक आहे ना, ठीक आहे. काय म्हणताय 10 प्रवाशांच्या वजनाची सरासरी ही किती दिसते आपल्याला ही 60 किलोग्राम, ठीक आहे ना, ही झालेली दिसते ही वजनाची सरासरी. त्यानंतर पुढे काय म्हणताय जर यामध्ये नाविकाचे वजन मिळवले, ठीक आहे ना, प्रवासी किती आहेत हे 10, ठीक आहे, प्रवासी किती आहेत तर हे 10. याच्यामध्ये काय म्हणतात लक्षात घ्या यामध्ये नाविकाचे वजन मिळवले, ठीक आहे ना. आता नाविक सुद्धा याच्यामध्ये मिळवावं लागेल. हे 10 प्रवासी आहेत तर या 10 मध्ये एक नाविक सुद्धा मिळवावं लागेल आपल्याला. अशा पद्धतीने आपण नाविक मिळवला आणि इथं संख्या झाली टोटल जे जहाजामध्ये जे काही प्रवास करतात ते एकूण लोक त्यांची संख्या झालेली दिसते आपल्याला 11 ही झालेली दिसते, ठीक आहे. काय म्हणतात या प्रवाशांमध्ये जेव्हा नाविकाचे वजन मिळवले तेव्हा त्यांच्या वजनाची सरासरी जी पहिली किती होती ही 60. त्यांच्या वजनाची सरासरी जी पहिली 60 होती ती सरासरी आता ही 2 किलोग्रामने वाढताना दिसते, 2 किलोग्रामने ही वाढताना दिसते आता, ठीक आहे ना. ही जी सरासरी होती मित्रांनो ही 2 किलोग्रामने आता वाढताना दिसत आहे. मग ही 60 वरून किती होणार तर ती 60 वरून होणार 62, ठीक आहे. अशा पद्धतीने साधारणतः एक काहीतरी इक्वेशन आपलं तयार झालेलं दिसतं, ठीक आहे. मग याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या एकूण जेव्हा वजन काढतो आपण आता एकूण जेव्हा वजन काढतो आपण, ठीक आहे, तेव्हा साधारणतः दिसतं लक्षात घ्या एकूण वजन काढताना आपल्याला दिसतंय काय तर 10 लोकांचे वजन जे 10 लोकांचे सरासरी दिसतंय सरासरी वजन हे 60 होते पहिले 10 प्रवाशांचे सरासरी वजन हे 60 होते. तेव्हा साधारणतः लक्षात घ्या एकूण वजन काढताना काय कराल 10 गुणिले 60 जेव्हा करतो आपण तेव्हा उत्तर येताना दिसतं आपल्याला 60 येताना दिसतंय आणि हे झालेलं दिसतंय 600 किलोग्राम, ठीक आहे ना. सॉरी काय झालेलं दिसतंय 10 गुणिले 60 जेव्हा करतो आपण तेव्हा दिसतं आपल्याला काय तर 600 किलोग्राम हे एकूण वजन येताना दिसतंय. हे पहिल्यांदा ही जी पहिली कंडिशन होती त्याच्यामध्ये आलं, ठीक आहे ना. जेव्हा याच्यामध्ये आपण नाविकाचं वजन ऍड केलं होतं आणि नाविक सुद्धा ऍड केला होता तर 11 झाली होती संख्या ही संख्या झाली होती ही 11 झाली होती आणि नाविकाचं वजन ऍड केल्यानंतर जी काही सरासरी झाली या 11 लोकांची ती जी सरासरी झालेली होती ती झाली होती 62. मग याचं सुद्धा एकूण वजन काढायचं आपल्याला लक्षात घ्या. आता याचं एकूण वजन काढताना साधारणतः लक्षात घ्या काय दिसतं आपल्याला आता सरळ गुणाकार करायचा, ठीक आहे ना. सरळ गुणाकार 62 आहे, ठीक आहे ना. 62 गुणिले 11, ठीक आहे ना. आता काय होताना दिसतं लक्षात घ्या याच्यामध्ये काय होताना दिसतंय 11 दोन्ही 22 11 दोन्ही 22
हा चालायला दिसतोय आपल्याला मित्रांनो 2 आणि त्यानंतर 11 गुणिले 6 म्हणजे 66 आणि वरचे 2 ऍड केले आपण त्याच्यामध्ये तर दिसतंय आपल्याला उत्तर हे 682 येताना दिसतंय. उत्तर येताना दिसतं आपल्याला हे 682 किलोग्राम. ठीक आहे, म्हणजे 11 लोकांचं जे काही वजन आहे ते किती दिसतं आपल्याला हे 682 किलोग्राम. याच्यामधलं आपल्याला काढायचं आहे काय तर नाविकाचं वजन विचारलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला विचारलं मित्रांनो नाविकाचं वजन किती असं म्हणताय जेव्हा 10 हे प्रवासी होते तेव्हा वजन होतं 600 किलोग्राम. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये जेव्हा नाविक हा ऍड केला तेव्हा 682 इतकं वजन झालेलं दिसतंय. म्हणजे काय तर 682 मायनस काय होणार आपलं 600. ठीक आहे ना, हे जेव्हा करू लक्षात घ्या तेव्हा उत्तर येताना दिसतंय आपल्याला किती येताना दिसतंय हे 82 किलोग्राम. म्हणजे हे 82 किलोग्राम असणार मित्रांनो, हे नाविकाचं वजन असणार 82 किलोग्राम आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणजे याचं उत्तर म्हणजे प्रश्न चौथा त्याचं उत्तर दिसतंय आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे दिसतंय. याच्यानंतर एकदा प्रश्न दिसतोय आपल्याला काय दिसतो तो प्रश्न 5वा. प्रश्न 5वा. ठीक आहे, प्रश्न 5वा दिसतंय. याच्यामध्ये विचारताय काय तर लक्षात घ्या एका जलतरणपटूने 900 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. 900 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे. त्याचा पोहण्याचा वेग दिलेला तो 25 किलोमीटर प्रति तास इतका दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आणि काय म्हणताय पाण्याच्या प्रवाहाचा वेग सुद्धा काय दिसतंय इथं दिसतंय तो 5 किलोमीटर प्रति तास इतका दिसतंय. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला तर तो किती वेळा स्पर्धा पूर्ण करेल असा हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सरळ सरळ एक दिसतंय आपल्याला काय दिसतंय तर लक्षात घ्या एक सूत्र दिसतंय याच्यामध्ये. ठीक आहे, सूत्र दिसतंय. सूत्र कशा पद्धतीचं दिसतंय लक्षात घ्या. आता इथं दिसतंय आपल्याला काय दिसतंय काढायचं आपल्याला इथं किती वेळात स्पर्धा पूर्ण करेल म्हणजे टाइम काढायचा. ठीक आहे ना, आता इथं काय दिसतंय लक्षात घ्या. इथं एक सूत्र आहे अंतर बरोबर वेळ गुणिला जलतरण पटूचा वेग अधिक प्रवाहाचा वेग. ठीक आहे, या ठिकाणी अधिक का घेतलं आपण या ठिकाणी अधिक का घेतलं कारण का तर लक्षात घ्या काय दिसतंय तो प्रवाहाच्या दिशेने पोहत आहे. प्रवाहाच्या दिशेने पोहत आहे. जर तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत असता तर या ठिकाणी आपल्याला मायनस घ्यावं लागलं असतं. ठीक आहे ना, मायनस घ्यावं लागलं असतं. हा प्रवाहाच्या दिशेने पोहताना दिसतंय मित्रांनो, प्रवाहाच्या दिशेने पोहताना दिसतंय म्हणून या ठिकाणी घेतलेला आपण अधिक घेतलेला या ठिकाणी. ठीक आहे, प्रवाहाच्या दिशेने पोहताना दिसतंय आपल्याला म्हणून या ठिकाणी आपण प्लसचं चिन्ह घेतलेलं. ठीक आहे ना, अशा पद्धतीने झालेलं दिसतंय आपल्याला. अशा पद्धतीने दिसतंय मित्रांनो आपल्याला हा फॉर्म्युला तयार झालेला दिसतोय. ठीक आहे, आता या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आपल्याला. सॉल्व्ह करताना काय दिसतं लक्षात घ्या काय दिसतं आपल्याला अंतर दिसतं. अंतर किती होतं हे 900 मीटर. अंतर किती होतं हे 900 मीटर बरोबर. त्यानंतर वेळ म्हणजे टाइम आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे ना, किती वेळा स्पर्धा पूर्ण करेल असं म्हणताय हे. ठीक आहे ना, गुणिला. ठीक आहे, हा ब्रॅकेट सेम टू सेम. ठीक आहे ना, त्याच्यानंतर काय म्हणताय लक्षात घ्या हा जलतरणपटूच्या पोहण्याचा वेग दिसतोय आपल्याला जो दिसतोय साधारणतः किती दिसतोय तो 25 किलोमीटर पर आवर इतकं दिसतंय. ठीक आहे ना, प्रति तास दिसतंय. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा काय दिसतंय प्रवाहाचा वेग किती आहे तर प्रवाहाचा वेग दिलेला आपल्याला 5 किलोमीटर प्रति तास इतका दिलेला आहे. ठीक आहे, हे 5 सुद्धा याच्यामध्ये ऍड करावं लागतील आपल्याला. ठीक आहे ना, पण काय दिसतं लक्षात घ्या या ठिकाणी प्रति तास इतकं दिलेलं बरोबर आणि या ठिकाणी दिलेलं आपल्याला मीटर. मग साधारणतः लक्षात घ्या जर मीटर मध्ये इथे दिसतंय आपल्याला अंतर हे मीटर मध्ये दिसतंय आणि जो काही स्पीड दिसतंय या ठिकाणी जो काही स्पीड दिसतंय तो दिसतंय आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये दिसतंय. ठीक आहे ना, मग त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 ने त्याला आपल्याला काय करावं लागेल गुणावं लागेल. ठीक आहे, मग आता हे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे ना, हे सॉल्व्ह करायचं आहे बरोबर. काय दिसतंय 900 बरोबर. ठीक आहे ना, आता टाइमचा टी घेतलेला आपण बरोबर हा गुणाकार. त्यानंतर काय होताना दिसतंय या दोघांची बेरीज केली तर 25 अधिक 5 म्हणजे होताना दिसतंय आपल्याला 30 होताना दिसतंय आणि दिसतंय आपल्याला काय तर गुणाकारामध्ये काय दिसतंय 5/18 दिसतंय. ठीक आहे, मग हे सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात घ्या दोघांनाही 30 आणि 18 या दोघांनाही जाताना दिसतंय आपल्याला 6चा भाग जाताना दिसतंय. जेव्हा 6चा भाग जातो तर दिसतंय आपल्याला काय 18 जेव्हा करतो आपण तर 3 उत्तर येताना दिसतंय आणि 30 जेव्हा आपण 6 केलं तर उत्तर येताना दिसतंय मित्रांनो आपल्याला 5 येताना दिसतंय. ठीक आहे, मग या ठिकाणी जे काही इक्वेशन तयार झालं साधारणतः लक्षात घ्या या ठिकाणी अशा पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने तयार करायचं झालं. हे सगळं घेऊन आपल्याला काय करायचं आहे आता हे
पुढे जाऊन सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता पुढे जाऊन सॉल्व्ह करताना कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आपण हे. ठीक आहे. सेम टू सेम या ठिकाणी लिहून घेणार. सेम टू सेम या ठिकाणी लिहून घेणार मी. लक्षात घ्या 900 बरोबर टी म्हणजे टाइम आपला. आणि त्यानंतर पुढे काय दिसतंय इथे आलेलं 5 गुणिला 5 डिवायडेड बाय 3. ठीक आहे ना. आता हे सगळं टी या बाजूने घेतलेलं आपण टी या बाजूने घेतलेलं दिसतंय. ठीक आहे. आणि त्या काय दिसतंय लक्षात घ्या याच्यामध्ये टी या बाजूने घेतलेलं दिसतंय. हे 3 900 ला गुणाकारामध्ये जातील. 900 ला अशा पद्धतीने गेलेले हे गुणाकारामध्ये गेलेले. ठीक आहे. हे जे काही टर्म आहे ही 5 गुणिला 5 हे येताना दिसतंय आपल्याला इथे भागाकारामध्ये येताना दिसतंय मित्रांनो. हे भागाकारामध्ये येताना दिसतंय. आता पहिल्यांदा काय करावं लागेल लक्षात घ्या 5 ने भाग द्यावा लागेल कशाला आपला 900 ला भाग द्यावा लागेल. ठीक आहे. इथे येताना दिसतंय लक्षात घ्या आता 900 ला जेव्हा भाग देतो 5 ने ठीक आहे 5 ने पहिल्यांदा 9 ला भाग देऊ. 5 ने पहिल्यांदा 9 ला भाग देऊ. भाग दिल्यानंतर काय होतं दिसतं लक्षात घ्या 5 1 5 खाली 5 शिल्लक राहिलेला त्यानंतर 4 पुन्हा खाली 40 आलेले 5 8 40 आणि जेव्हा 5 ने पुन्हा आपण काय केलेलं या ठिकाणी 0 0 आलेले हा येते 0. ठीक आहे ना. तेव्हा हे कट केल्यानंतर येताना दिसतं आपल्याला इथं 180 येताना दिसतं. ठीक आहे. त्यानंतर सेम पुन्हा काय करायचं आपल्याला पुन्हा या 5 ने या 180 ला भाग द्यायचा. ठीक आहे. 180 ला भाग देऊ आता आपण 5 ने 5 5 त्रिक 15. ठीक आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेले दिसते आपल्याला 18 मायनस 5 दिसत आहे. तर शिल्लक राहिलेले 3 हे आणि 0 तसं आलेलं दिसत आहे. तर पुन्हा काय दिसतंय लक्षात घ्या 5 ने 30 ला जर भाग दिलेला आपण तर 5 सक 30 येताना दिसत आहे. ठीक आहे. तर इथे सुद्धा काय येताना दिसतं आपल्याला हे येताना दिसतं आपल्याला काय तर 30 येताना दिसत आहे. 5 सक 30 येताना दिसतं. ठीक आहे. तर हे येताना दिसतं आपल्याला मित्रांनो हे 36 येताना दिसतं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी काय दिसतं आपल्याला 36 गुणिला 3 36 गुणिला 3 अशा पद्धतीने काय आलेलं इथपर्यंत पोहोचलेलो आपण. ठीक आहे ना. इथपर्यंत पोहोचल्यानंतर 36 गुणिला जेव्हा 3 करतो आपण तेव्हा साधारणतः याचं उत्तर येताना दिसतं मित्रांनो आपल्याला हे 108 येताना दिसतं. किती येताना दिसतं हे 108. पण हे 108 जे आहेत तर हे कशामध्ये दिसतं आपल्याला हे सेकंद मध्ये. कशामध्ये हे सेकंद मध्ये. जेव्हा याला मिनिटांमध्ये कन्वर्ट करतो आपण 108 सेकंदला मिनिटांमध्ये जेव्हा कन्वर्ट करायचं असते तेव्हा साधारणतः लक्षात घ्या आपल्याला दिसतंय काय तर 1 मिनिट आणि त्यानंतर दिसतं आपल्याला काय उरलेले वरचे हे 48 सेकंद अशा पद्धतीने येताना दिसतं आपल्याला मित्रांनो. हा टाइम लागताना दिसत आहे कशाला तर या जलतरणपटूला हे 900 मीटरचं अंतर पार करण्यासाठी साधारणतः 1 मिनिट 48 सेकंद इतका वेळ लागताना दिसत आहे. आणि तेच आपलं काय असणार इथे या ठिकाणी उत्तर असणार. आणि हे दिसतं 1 मिनिट 48 सेकंद दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतं मित्रांनो. ठीक आहे. हे झालं 5व्या प्रश्नाचं उत्तर आणि त्यानंतर येताना दिसतं आपल्याला तो 6व्या प्रश्न येताना दिसत आहे. या 6व्या प्रश्नामध्ये साधारणतः लक्षात घ्या जे काही दिलेलं या ठिकाणी जी काही संख्या दिलेली या ठिकाणी काय दिलेलं हे 15 - 3 प्लस 15 - 3 अधिक 5 गुणिला 6 भागेला 3 म्हणजे किती. ठीक आहे ना. सरळ हे जेव्हा अशा पद्धतीने दिलेलं तर तेव्हा काय करायचं आपल्याला हे संख्या अशा पद्धतीने सरळ लिहून घ्यायच्या. त्याच्यामध्ये कोणतंही चिन्ह द्यायचं नाही. ठीक आहे ना. असं कोणतंही मध्ये चिन्ह द्यायचं नाही अशा पद्धतीचा प्रश्न जेव्हा असतात. ठीक आहे ना. पण आता काय म्हटलं पुन्हा आणखी जे पहिले सांगितलं होतं जर काय म्हणताय ठिकाणी जर काय म्हणताय वजाबाकी म्हणजे भागाकार करायचा. ठीक आहे ना. मग इथं दिसतंय वजाबाकीचं चिन्ह होतं हे. मग या ठिकाणी आपल्याला भागाकाराचं चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळताय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय बेरीज अधिक म्हणजे काय होत आहे तर अधिक म्हणजे काय होताना दिसतं आपल्याला अधिक म्हणजे होताना दिसतं आपल्याला गुणाकार. अधिक म्हणजे होताना दिसतंय गुणाकार म्हणजे या बेरीजच्या जागी आपल्याला गुणाकाराचं चिन्ह द्यायचं मित्रांनो. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे काय म्हणता लक्षात घ्या तर दिसतं आपल्याला काय दिसतंय इथे गुणाकाराचं चिन्ह आलं दिसतंय जे 5 आणि 6च्या मध्ये दिसतंय गुणाकाराचं चिन्ह. तर गुणाकार म्हणजे काय म्हणतात तर गुणाकार म्हणजे म्हणत आहे हे गुणाकार म्हणजे म्हणत आहे तर लक्षात घ्या बेरीज करायची आहे. ठीक आहे ना. म्हणजे काय इथं लक्षात घ्या आपल्याला गुणाकाराच्या जागी द्यावं लागेल 5 आणि 6च्या दरम्यान द्यावं लागेल आपल्याला बेरीजचं चिन्ह द्यावं लागेल. आणि त्यानंतर काय दिसतं लक्षात घ्या हा भागाकार म्हणजे काय भागाकार म्हणजे काय तर लक्षात घ्या वजाबाकी म्हणजे मायनसचं चिन्ह द्यावं लागेल आपल्याला या ठिकाणी. आणि हे आता सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिसतं लक्षात घ्या आता पहिली ही टर्म सॉल्व्ह केली आपण. ठीक आहे ना. काय दिसतंय 15 भागेला 3 उत्तर येताना दिसतं आपल्याला हे 5. ठीक आहे ना. 15 भागेला 3 केलं तर उत्तर येताना दिसतं आपल्याला हे 5 येताना दिसतंय. बाकीचं सगळं तसं लिहून घ्यायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा ही टर्म सॉल्व्ह करायची 5 गुणिला 5 येताना दिसतंय 25 आणि बाकीचं सेम पुन्हा तशाच पद्धतीने लिहून घ्यायचं आपल्याला अधिक 6 - 3.
ठीक आहे ना. 25+6 म्हणजे होताना दिसते आपल्याला 31 आणि मायनस काय दिसतं आपल्याला पुन्हा 3. तर हे जे उत्तर दिसतंय 31-3 जर केलं आपण 31-3 जर केलं तर उत्तर येताना दिसते आपल्याला 28 हे उत्तर येताना दिसतंय. ठीक आहे. म्हणजे हे जेव्हा गणित सॉल्व्ह करतो तेव्हा उत्तर आलेलं आपलं काय तर पर्याय क्रमांक 3 28. ठीक आहे. अशा पद्धतीने 6 प्रश्न कव्हर झालेले. त्याच्यानंतर 7वा प्रश्न येताना दिसतंय. 7वा प्रश्न आहे काय दिसतंय लक्षात घ्या. आता काय म्हणताय 10,000 रुपये मुद्दलीचे 10,000 रुपये मुद्दलीचे दर साल तर शेकडा 9 रुपये दराने 9 रुपये दराने 3 वर्षांचे सरळ व्याज किती. ठीक आहे ना. या पद्धतीने आता लक्षात घ्या. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला काय दिसतंय फॉर्म्युला दिसतंय काय सरळ व्याज. सरळ व्याज काढण्याचा एक फॉर्म्युला दिसतंय. सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला काय तर लक्षात घ्या काय दिसतंय आपल्याला तो आहे मुद्दल अधिक वर्ष अधिक दर. ठीक आहे भागेला 100. ठीक आहे ना. काय दिसतं लक्षात घ्या सरळ व्याज काढण्याचा फॉर्म्युला दिसतोय आपल्याला काय मुद्दल अधिक वर्ष अधिक दर आणि काय दिसतं तर भागेला 100 अशा पद्धतीने आपल्याला दिसतं आपल्याला फॉर्म्युला. ठीक आहे ना. याच्यामध्ये सगळे काय करायचे हे आकडे ठेवून द्यायचे आपल्याला सगळ्या संख्या ठेवून द्यायच्या. ठीक आहे ना. जी मुद्दल दिलेली होती ती दिलेली होती आपल्याला किती दिलेली होती ही 10,000 दिलेली होती. किती दिलेली होती ही 10,000 दिलेली होती. त्यानंतर लक्षात घ्या किती वर्षाचे सरळ व्याज विचारले होते तर ते विचारले होते आपल्याला 3 वर्षाचे सरळ व्याज. म्हणजे लक्षात घ्या वर्ष किती आहेत तर आपले हे 3 इतके आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला दिसतंय दर किती आहे तर दर किती आहे दर म्हणतोय हे दर साल दर शेकडा 9 रुपये दराने म्हणजे 9 या ठिकाणी येणार. ठीक आहे. आणि त्यानंतर काय दिसतंय तर भागेला काय दिसतं आपल्याला 100. ठीक आहे. आता हे जेव्हा सॉल्व्ह करायचं या ठिकाणचा एक 0 कटला तर या ठिकाणचा सुद्धा एक 0 कटणार. या ठिकाणचा एक 0 कटला तर या ठिकाणचा एक सुद्धा 0 कटणार पुन्हा. मग राहिलेलं काय ठिकाणी राहिलेलं काय दिसतं लक्षात घ्या 100 गुणिला 3 गुणिला 9. ठीक आहे ना. मग आता काय दिसतं लक्षात घ्या 100 गुणिला 3 पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्या आपण. उत्तर येताना दिसतं आपल्याला 300 आणि गुणिला 9 पुन्हा येताना दिसत आहे. ठीक आहे. आणि हे जेव्हा सॉल्व्ह करतो आपण तर 9 गुणिला 3 येताना दिसतं आपल्याला काय 27 आणि राहिलेले हे 2 0 दिसतं आपल्याला काय दिसतं तर 2 0 आपण अशाच पद्धतीने दिलेले तर काय येतं उत्तर आपलं हे 27 आलेलं दिसतंय. ठीक आहे. म्हणजे साधारणतः लक्षात घ्या काय म्हणताय की याचं उत्तर सरळ व्याज किती तर सरळ व्याज येताना दिसतं आपल्याला हे 2700 रुपये येताना दिसत आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर दिसतंय मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न दिसतोय. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा. ठीक आहे. याच्यामध्ये काय विचारलेलं आपल्याला. ठीक आहे. याच्यामध्ये काय विचारलेलं काय म्हणतं लक्षात घ्या. ठीक आहे. जर एक्स ची गुणोत्तर एक्स आणि वाय. ठीक आहे ना. एक्स आणि वाय दिलेलं आपल्याला काय काय दिसतंय 4:5 अशा पद्धतीने दिलेलं. ठीक आहे. या ठिकाणी सुद्धा दिलेलं आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय संख्या दिलेली 5x + 3y = 5x - 3y आणि हे सॉल्व्ह करायचं आता. ठीक आहे ना. आता जसं या ठिकाणी दिलेलं x = y = 4:5. ठीक आहे ना. 4:5 दिलेलं. ठीक आहे. मग याला आपण कदाचित असं लिहिलं तर काही चुकीचं ठरणार नाही. म्हणजे काय x/y म्हणजे काय 4/5 म्हणजे इथं दिसतंय काय पुन्हा लक्षात घ्या. इथंच म्हणजे सांगू शकतो आपण x ची किंमत ही 4 आहे तर y ची किंमत ही किती दिसते आपल्याला मित्रांनो 5 दिसत आहे. y ची किंमत किती दिसते आपल्याला हे 5 दिसत आहे. आणि सेम या ठिकाणी जे काही इथं देऊन आहे लिहिलेलं. ठीक आहे ना. जसं 5x + 3y = 5x - 3y. ठीक आहे ना. मग जर कदाचित आपण या ठिकाणी लिहिलेलं होतं x = y होतं त्याला x/y असं लिहिलेलं तर मग हे सुद्धा त्या पद्धतीने जर लिहिलं तर काही चुकीचं ठरणार नाही. म्हणजे काय दिसतं लक्षात घ्या आता हे लिहिणार आपण 5x + 3y. ठीक आहे डिवायडेड बाय 5x - 3y. ठीक आहे ना. जे आपण x = y x/y या पद्धतीने लिहिलं होतं तेच या बाबतीत सुद्धा आपण याच पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. काय आता हे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे ना. हे इक्वेशन दिसतं आपल्याला या ठिकाणी हे इक्वेशन दिसतं आणि याच्यामध्ये x आणि y ची किंमत या ठिकाणी दिलेली. लक्षात घ्या आता काय दिसतंय आपल्याला काय दिसतंय 5x म्हणजे काय दिसतंय 5 गुणिला x ची किंमत किती आहे या ठिकाणी 4. इथे हा ब्रॅकेट करून टाकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस म्हणताय प्लसचं चिन्ह दिलेलं. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणताय 3y. ठीक आहे ना. आता
3 गुणेला वाय, वायची किंमत दिलेली आपल्याला 5 दिलेली, वायची किंमत दिलेली आपल्याला 5 आणि हा सुद्धा ब्रॅकेट कंप्लीट करून टाकायचा. सेम मग आपल्याला पुन्हा दिसतंय, आणखी काय दिसतंय लक्षात घ्या, 5x - 3y दिसतंय, ठीक आहे ना. 5x - 3y 5 गुणेला 4, ठीक आहे ना. इथे x ची किंमत दिलेली आपल्याला मित्रांनो 4 दिलेली आहे, ठीक आहे. आणि इथे दिसतं आपल्याला काय दिसतं लक्षात घ्या, हे मायनसचं चिन्ह दिसतंय, हे मायनसचं चिन्ह आठवून द्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुन्हा काय दिसतं लक्षात घ्या, 3y हे 3 येणार आणि y ची किंमत दिलेली 5. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला मित्रांनो आता, ठीक आहे ना. हे सॉल्व्ह करता येईल, लक्षात घ्या. हा जेव्हा ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आपण, 5 गुणिला 4 20 येताना दिसतंय, प्लस 3 गुणिला 5 येताना दिसतंय आपल्याला 15 इतके येताना दिसतंय, ठीक आहे ना. आणि डिवायडेड बाय सेम 5 गुणिला 4 किती आलेले हे 20, पण इथे मायनसचं चिन्ह, आणि 3 गुणिला 5 आलेले हे 15, ठीक आहे ना. आता हे सुद्धा सॉल्व्ह करायचं पुढं, लक्षात घ्या. 20 अधिक 15 येताना दिसतंय आपल्याला 35, 20 अधिक 15 येताना दिसतंय आपल्याला मित्रांनो 35 येताना दिसतंय. आणि त्याच्यानंतर पुढे काय म्हणताय लक्षात घ्या, पुढे काय म्हणताय तर 20 - 15 येताना दिसतंय आपल्याला 5, ठीक आहे ना. आता सरळ दिसतंय आपल्याला 35/5 दिसतंय. तर 35/5 जेव्हा करतो आपण तर उत्तर येताना दिसतंय मित्रांनो आपल्याला 7 हे उत्तर येताना दिसतंय, ठीक आहे. म्हणजे हे जेव्हा सॉल्व्ह केलं आपण तर आपल्याला काय विचारलं होतं या ठिकाणी, 5x + 3y = 5x - 3y म्हणजे किती विचारलं होतं, तर उत्तर येताना दिसतंय आपल्याला किती येताना दिसतंय, हे 7 उत्तर येताना दिसतंय, पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. त्यानंतर 9वा प्रश्न येताना दिसतंय आपल्याला. 9वा प्रश्न काय म्हणताय, 9वा प्रश्न म्हणताय, शेतातील तण काढण्यासाठी 20 मजुरांना 10 तास लागतात. 20 मजुरांना किती तास लागतात बोलतोय, हे 10 तास लागतात असं म्हणताय, ठीक आहे. तर 5 मजुरांना तेच तण काढण्यासाठी किती तास लागतील, तर काय करायचं, 20 गुणिला 10 केलेले आपण, 20 गुणिला 10 केले तर 5 मजुरांना किती तेच तण काढण्यासाठी किती तास लागतात दिसताय, तर 5 मजूर या ठिकाणी दिसतात आपल्याला पुन्हा, ठीक आहे. तर मग दिसतं आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला या पद्धतीने तयार जे झालेलं, 5 गुणिला 10 2 येताना दिसतंय. आणि पुन्हा या ठिकाणी जे काही राहिलेलं दिसतंय शिल्लक, तर 20 गुणिला 2 शिल्लक राहिलेलं दिसतंय. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर येताना दिसतं आपल्याला हे 40, म्हणजे उत्तर येताना दिसतंय लक्षात घ्या आपल्याला काय, तर जेव्हा आपल्याला दिसतं की 20 मजूर हे 10 तासात तण काढताय, तर 5 मजूर तेच तण किती तासात काढतात, तर लक्षात घ्या त्यांना 40 तास लागतील, त्यांना वेळ लागेल 40 तास. आणि ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 9व्या प्रश्नाचं उत्तर येताना दिसतं मित्रांनो आपल्याला 4 येताना दिसतंय, ठीक आहे ना, पर्याय क्रमांक 4 येताना दिसतं, ठीक आहे. आता हा प्रश्न जेव्हा सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे, तो सॉल्व्ह करताना दिसतंय कशा पद्धतीने, एक मिनिट फक्त. एक मिनिट फक्त मित्रांनो. चला मित्रांनो, हे सॉल्व्ह करायचं आता आपल्याला, ठीक आहे ना. काय म्हणताय, 3 फॅक्टोरियल, ठीक आहे. 3 फॅक्टोरियल हा सॉल्व्ह करायचा आहे. 3 फॅक्टोरियल सॉल्व्ह करताना काय दिसतं लक्षात घ्या, 3च्या नंतर 1 पर्यंत जेवढ्या संख्या येतील त्या ठिकाणी गुणाकारामध्ये लिहायचे, ठीक आहे. म्हणजे 3 गुणिला 2 गुणिला 1 हे दिसतं आपल्याला, ठीक आहे. आता 3 गुणिला 2 उत्तर येताना दिसतं आपल्याला 6 आणि 6 गुणिला 1 उत्तर येताना दिसतं आपल्याला किती, तर ते उत्तर आलं 6 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता दिसतं आपल्याला काय दिसतंय, 5 फॅक्टोरियल, ठीक आहे. मग 5 नंतरच्या 1 पर्यंत जेवढ्या काही संख्या येताना दिसत ते सगळे इथं आपल्याला गुणाकारामध्ये लिहायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये 5 गुणिला 4 येणार, 4 गुणिला 3 येणार, आणि 3 गुणिला 2 आणि 2 गुणिला 1 येणार, ठीक आहे ना. अशा पद्धतीने 5 फॅक्टोरियल आपण या ठिकाणी लिहिलं, ठीक आहे. याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं, 5 गुणिला 4 येताना दिसतंय मित्रांनो आपल्याला 20 येताना दिसतंय, गुणिला 3 जसंच्या तसं पुढचं हे, गुणिला 2 गुणिला 1, ठीक आहे ना. त्यानंतर 20 गुणिला 3 येताना दिसतंय मित्रांनो आपल्याला 60 येताना दिसतंय. त्यानंतर राहिलेलं बाकीचं सरळ सेम टू सेम गुणिला 2 गुणिला 1. त्यानंतर काय दिसतंय, 60 गुणिला 2 येताना दिसतंय मित्रांनो आपल्याला 120 येताना दिसतंय, गुणिला 1 याचं उत्तर येताना दिसतंय 120, ठीक आहे ना. आपल्याला काय विचारलं, 3 फॅक्टोरियल प्लस 5 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियलची किंमत आलेली दिसते आपल्याला, 3 फॅक्टोरियलची किंमत आलेली दिसते आपल्याला ही 6 आलेली दिसत आहे. आणि 5 फॅक्टोरियलची किंमत आलेली दिसते मित्रांनो आपल्याला ही 120 इतकी आलेली दिसत आहे. म्हणजे मग दिसतं आपल्याला काय इथे, 3 फॅक्टोरियल प्लस
5 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियलची किंमत ही 6 आणि 5 फॅक्टोरियलची किंमत 120 दिसते मित्रांनो. म्हणजे काय होताना दिसतं लक्षात घ्या, उत्तर येताना दिसतं आपल्याला 126 इतकं उत्तर येताना दिसतं. 126 हे उत्तर आलेलं दिसतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे काय 126 कुठे आहे ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतं. ठीक आहे, अशा पद्धतीने 10 प्रश्न सॉल्व्ह झालेले हे. आणि त्याच्यानंतर आता रिझनिंग सुरू होणार आहे. रिझनिंग मध्ये लक्षात घ्या, पहिला प्रश्न म्हणजे 11वा प्रश्न आपला मॅथ रिझनिंग मधला. ठीक आहे ना, याच्यामध्ये काय विचारलेलं, आर ला पी आणि क्यू या दोन्ही बहिणी आहेत. ठीक आहे ना, पहिली स्टेटमेंट हे सॉल्व्ह करून घेऊ. आर ला काय म्हणताय, पी आणि क्यू ह्या दोन्ही बहिणी आहेत. ठीक आहे ना, इथे दिसतंय आपल्याला काय दिसतंय, हा आर. आता बहिणी म्हटल्यानंतर आरच्या ह्या सगळ्या बहिणी दिसतात दोन्ही, म्हणजे इज इक्वल टू चिन्ह येणार. ठीक आहे ना, पहिली बहीण दिसते आपल्याला कोण, पी दिसताय, आणि दुसरी बहीण दिसते आपल्याला कोण दिसतंय, ही क्यू दिसताय. ठीक आहे ना, आता बहीण आहे, जेंडर यांचा फिक्स झालेला आहे, जेंडर कन्फर्म झालेला आहे, म्हणून याच्या डोक्यावर आपण एफ लिहिणार फिमेल म्हणून. ठीक आहे, इथपर्यंत अडचण नाही काय. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणताय, क्यूचा मुलगा यस, क्यूचा मुलगा यस. ठीक आहे ना, या ठिकाणी क्यूचा मुलगा दिसतोय आपल्याला मित्रांनो, यस हा मुलगा आहे, म्हणजे एम लिहितो मी. आणि त्यानंतर काय म्हणताय, आणखी पुढे काय म्हणताय, यसला केवळ एकच मावशी आहे. यसला काय म्हणताय, केवळ एकच मावशी आहे. ज्या जो विचारला होता, काय विचारलं होतं, पहिल्यांदा सांगितलं होतं आपल्याला काय, आरला पी आणि क्यू या दोन्ही बहिणी आहेत. ठीक आहे ना, दोन्ही काय होत्या, या बहिणी होत्या. ठीक आहे ना, आणि याच्यामध्ये पुढे म्हणताय की या यसला एकच मावशी आहे. ठीक आहे ना, आता एक तर याची आई झाली बहिणीमधली, आणि दुसरी पी दिसते, म्हणजे याची मावशी कोण असणार, याची मावशी असणार कोण, तर ती असणार पी. ही झालेली काय दिसते, याची मावशी दिसते. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय म्हणतात लक्षात घ्या. आता काय म्हणतात, आर आणि यस यांचे नाते काय, जर मावशी ही असेल, ठीक आहे, तर हा काय असेल, मामा असेल, कारण मावशी एकच आहे. ठीक आहे, आणि याला ह्या दोन बहिणीच होत्या ह्या. ठीक आहे ना, मग हा यसचा कोण असेल, आर काय असेल, हा मामा. ठीक आहे, आणि आरचा हा यस काय असेल, तो असेल भाचा, तो काय असेल, हा भाचा असेल. ठीक आहे, कळलं. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या, काय म्हणताय, आर आणि यस यांचे नाते काय विचारलं होतं, तर पर्याय क्रमांक 3 मामा आणि भाचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतात पुढचा प्रश्न, काही विधाने दिलेली या ठिकाणी. ठीक आहे ना, विधाने दिलेली आहे, विधानांमध्ये काय गोष्टी दिसतात आपल्याला. ठीक आहे, विधानांमध्ये काय गोष्टी दिसतात लक्षात घ्या, काय काय म्हणताय. ठीक आहे, याच्यामध्ये काय म्हणतात, काही डॉक्टर हे लेखक आहेत, काही डॉक्टर हे लेखक आहेत असं म्हणताय, काही डॉक्टर हे लेखक आहेत असे म्हणतात. ठीक आहे, या ठिकाणी आता मग डॉक्टरचा सर्कल तयार करू आपण. ठीक आहे, या ठिकाणी डॉक्टर. ठीक आहे, काही डॉक्टर काय बोलताय, हे लेखक आहेत. ठीक आहे ना, या सर्कल मध्ये लिहिणार मग मी लेखक. ठीक आहे ना, काय बोलताय, काही डॉक्टर हे लेखक आहेत. ठीक आहे ना, पुढे काय म्हणताय, सर्व लेखक हे खेळाडू आहेत, सर्व लेखक काय आहेत, तर हे खेळाडू आहेत. ठीक आहे ना, हे खेळाडू. आणि पुढे काय म्हणतात, तिसरं स्टेटमेंट काय म्हणतात, की काही गायक हे लेखक आहेत. ठीक आहे ना, काही गायक काय आहेत, तर मग हे लेखक, काही गायक काय तर हे लेखक दिसत आहे. ठीक आहे ना, काही गायक दिसतात आपल्याला मित्रांनो, हे या ठिकाणी लिहिता मी गायक. ठीक आहे ना, आता अशा पद्धतीने आपली एक डायग्राम तयार झालेली दिसते. ठीक आहे ना, आणि याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या, आपल्याला काय दिसतंय, तर हे निष्कर्ष दिलेले आहे, आणि या निष्कर्षामधले कोणते बरोबर आहेत ते असं विचारलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, याच्यामध्ये पहिलं जे म्हणतात तर पहिलं काय म्हणतात लक्षात घ्या, काही खेळाडू हे गायक आहेत, काही खेळाडू काय म्हणतात, हे गायक आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, हा खेळाडूचा सर्कल. ठीक आहे, खेळाडूचा सर्कल, आणि याच्यामध्ये गायकांचा सर्कल सुद्धा गेलेला, म्हणजे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे काही खेळाडू हे काय दिसतं आपल्याला इथे, गायक दिसत आहे, तर पहिलं बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर काही डॉक्टर हे खेळाडू आहेत असं म्हणताय. ठीक आहे, हा दिसतंय आपल्याला डॉक्टरचा सर्कल दिसताय, आणि याच्यामध्ये हा खेळाडूचा सर्कल दिलेला आहे, म्हणजे याच्यामधले काही डॉक्टर हे खेळाडू मध्ये सुद्धा येताना दिसत आहे, तर हे सुद्धा बरोबर दिसतं आपल्याला. पुढे काय म्हणताय, सर्व खेळाडू हे लेखक आहेत. ठीक आहे ना, सर्व खेळाडू हे लेखक आहेत असं म्हणताय. ठीक आहे, पण काही खेळाडूच हे लेखक आहेत, सर्व खेळाडू हे लेखक नाहीत. ठीक आहे, वाटलं सर्व लेखक हे खेळाडू आहेत असं जर असतं तर बरोबर असतं. इथं जे लिहिलेलं सर्व खेळाडू हे लेखक आहेत, तर हे चुकीचं दिसतंय मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी साधारणतः लक्षात घ्या, अ आणि ब हे दोन स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर दिसत आहे, म्हणजे याचं उत्तर दिसतंय काय, तर पर्याय क्रमांक 2 अ आणि ब बरोबर. त्यानंतर येताना दिसतं आपल्याला मित्रांनो, त्यानंतर येताना दिसतं आपल्याला 13वा प्रश्न येताना दिसतंय. 13व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी आहेत तर लक्षात घ्या मित्रांनो. 13वा प्रश्न आहे. 13व्या प्रश्नात काय म्हणताय, 5 मित्र आहेत ज्याच्यामध्ये सचिन, अमित, सुमित, नेत्रा आणि नीता हे काय म्हणताय, एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून बसलेले. ठीक आहे,
एका रांगेत बसलेले, ही एक रांग कळलेली आपण, जे साधारणतः दिसते आपल्याला काय, दक्षिणेकडे सगळे तोंड करून बसलेले, सगळे लोक हे दक्षिणेकडे तोंड करून बसलेले दिसते आपल्याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये साधारणतः काय दिसतंय, काय म्हणताय, हे अमित हा सचिन आणि नीता यांच्यामध्ये आहेत. ठीक आहे ना. अमित हा काय म्हणताय, सचिन आणि नीता यांच्यामध्ये आहे. ठीक आहे. एक याच्याच मध्ये दुसरी, याच हे जे दिलेलं याच्यामध्ये की अमित हा सचिन आणि नीता यांच्यामध्ये बसलेला आहे, याच्यामध्ये पुन्हा एक वेगळी सुद्धा डायग्राम निघू शकते, एक या पद्धतीने पुन्हा बघा. ठीक आहे. जो अमित या ठिकाणी घेतलेला आपण, जो मध्ये आहे, बरोबर, तो सचिन आणि नीता यांच्यामध्ये आहे. पण असं सांगितलेलं की अमितच्या कोणत्या बाजूला कोण आहे हे सांगितलेलं नाही. म्हणजे जर सचिन इथं आहे तर सचिन इथं सुद्धा असू शकतो, नीता ही इथं आहे तर नीता इथं सुद्धा असू शकते. म्हणून या डायग्राम मध्ये सेम मग आपण सोबत त्या पद्धतीने काढू. ठीक आहे. सचिन या बाजूला येणार पुन्हा आणखी आपला. ठीक आहे. या पद्धतीने आपला 2 डायग्राम तयार झालेले दिसते, इथपर्यंत काय अडचण नाही. त्याच्यानंतर काय म्हणताय, सुमित हा सचिनच्या लगत उजवीकडे आहे, सचिनच्या लगत उजवीकडे. या डायग्राम मध्ये सचिनच्या लगतच्या बाजूला दिसते आपल्याला, सचिनच्या लगतच्या बाजूला आपल्याला दिसतंय कोण, तर सुमित दिसतंय. तर सुमित या ठिकाणी आपण पहिल्यांदा काढू. ठीक आहे. इथपर्यंत सचिन जेव्हा दक्षिणेकडे जर तोंड करून उभा असेल, सचिन जेव्हा जर दक्षिणेकडे तोंड करून जर असेल तर त्याची उजवी बाजू साधारणतः दिसते आपल्याला या बाजूची असणार, म्हणजे ही झाली त्याची उजवी बाजू. आणि काय म्हणताय, सचिनच्या लगत उजव्या बाजूला सुमित आहे, सचिनच्या लगत उजवीकडे काय दिसते आपल्याला, सुमित आहे. म्हणजे ही जे डायग्राम दिसते आपल्याला पहिली, ही बरोबर आहे मित्रांनो आपल्याला. ठीक आहे. मग इथपर्यंत आपल्याला या डायग्रामचं आता काहीही घेणं देणं नाही. ठीक आहे. डायग्राम डायरेक्ट आपण रफ करून टाकायची, काही अडचण नाही. ठीक आहे. आता एकच स्पॉट शिल्लक राहिला, त्याच्या जागी नेत्रा असेल त्या ठिकाणी. पण पुढे काय म्हणताय लक्षात घ्या, तरी बघू आपण काय म्हणताय, नेत्रा ही नीताच्या लगत डावीकडे. आता नीता जर दक्षिणेकडे जर तोंड करून बसलेली असेल, तर तिची डावी बाजू दिसते आपल्याला ही, आणि तिच्या डाव्या बाजूला लगतच कोण बसलेली, ही नेत्रा बसलेली दिसते आपल्याला. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला एक ही सगळी हे सिटिंग अरेंजमेंट तयार झालेली दिसत आहे. आणि याच्यामध्ये दिसते आपल्याला साधारणतः लक्षात घ्या काय दिसतंय, खाली हे काही स्टेटमेंट दिसत आहे, त्या स्टेटमेंट कोणते म्हणजे पर्याय कोणते बरोबर आहेत ते लक्षात घ्या. आता काय म्हणते याच्यामध्ये, सुमित हा अमित आणि सचिनच्या मध्ये आहे. ठीक आहे ना. सुमित हा काय म्हणताय, अमित आणि सचिन या दोघांच्या मध्ये आहे म्हणते. पण सचिनच्या उजव्या बाजूला कोण आहे, सर्वात सुरुवातीला कोण दिसते आपल्याला, सुमित, म्हणजे हे येणार नाही कारण हा मध्ये आहे म्हणते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय, नेत्रा ही सर्वांच्या डाव्या बाजूला सर्वात शेवटी आहे. ठीक आहे ना. ही काय म्हणताय, नेत्रा. आता डावी बाजू ही सर्वांची. ठीक आहे ना. सर्वांच्या डाव्या बाजूला कोण आहे म्हणते, नेत्रा, आणि ती सर्वात शेवटी आहे म्हणते. या पद्धतीने हे आपल्याला काय येताना दिसतं, पर्याय क्रमांक 2 हे बरोबर येताना दिसतं मित्रांनो. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आलेलं दिसतं आपल्याला मित्रांनो, 2 हे आलेलं दिसतं. 13व्या प्रश्नाचं उत्तर आलेलं दिसतं आपल्याला, हे 2 आलेलं दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे. त्या 14व्या प्रश्नाबद्दल लक्षात घ्या, काय म्हणताय, सूरज आपल्या मूळ स्थानापासून 5 किलोमीटर दक्षिणेकडे गेला, चालत जातो. ठीक आहे ना. सूरजचं मूळ स्थान या ठिकाणी असं समजू आपण. ठीक आहे. सूरज काय करताय, तो त्याच्या मूळ स्थानापासून दक्षिणेकडे 5 किलोमीटर जाताना दिसतंय. 5 किलोमीटर गेलेला तो, काय अडचण नाही इथपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात, तो दक्षिणेकडे चालत जातो असं म्हणतात. ठीक आहे. 5 किलोमीटर गेला तो. ठीक आहे. त्यानंतर डावीकडे वळून 3 किलोमीटर चालत जातो. आता तो दक्षिणेकडे जर जात असेल तो, तर त्याचं तोंड दक्षिणेकडे आहे, या ठिकाणी आहे, तर त्याची डावी बाजू ही होणार. ठीक आहे. मग तो काय म्हणतात, तो डावीकडे वळतो आणि किती किलोमीटर चालतो, तर तो 3 किलोमीटर चालतो आता. ठीक आहे. आता सूरज गेला कुठे, पूर्वेकडे गेला. डावीकडे वळला, 3 किलोमीटर गेला दिसतं आपल्याला हा. ठीक आहे ना. या बाजूला. आता तो पुन्हा काय करता लक्षात घ्या, तो पुन्हा डावीकडे वळून 5 किलोमीटर चालतो. तो पुन्हा डावीकडे वळतो. आता इथपर्यंत आला तो, तर पुन्हा कुठे वळला तो, डावीकडे वळला दिसतंय, या बाजूला वळला, आणि पुन्हा 5 किलोमीटर चालला दिसतंय. या ठिकाणी 5 पुन्हा लिहिलेले आपण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात, तो डावीकडे वळून 5 किलोमीटर चालत गेल्यानंतर तो उजवीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालतो. ठीक आहे. उजवीकडे वळतो आणि 6 किलोमीटर चालतो. उजवीकडे वळला, इकडे या बाजूला उजवीकडे वळला, आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी साधारणतः तो 6 किलोमीटर चालताना दिसतंय आपल्याला. 6 किलोमीटर चालताना दिसतंय मित्रांनो. ठीक आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर, या स्पॉटवर आल्यानंतर तो आपल्याला थांबलेला दिसतोय. ठीक आहे. आता काय म्हणतात पुढे, तो त्याच्या मूळ स्थानापासून कोणत्या दिशेस व
किती अंतरावर आहे असं विचारलं त्याच्या मूळ स्थानापासून. त्याचं मूळ स्थान काय होतं, मूळ तो मूळ स्थानापासून दक्षिणेकडे 5 किलोमीटर गेला, तो डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला, त्याच्यानंतर तो पुन्हा आणखी डावीकडे वळला 5 किलोमीटर गेला, त्यानंतर उजवीकडे वळून तो गेला किती 6 किलोमीटर गेला दिसतंय. आता इथे हे 3 किलोमीटर आहे, सेम इथे सुद्धा काय असणार आपले हे असणार 3 किलोमीटर. हे 3 किलोमीटर आणि हे 6 किलोमीटर, 3 प्लस 6 उत्तर येताना दिसतं आपल्याला. काय येताना दिसतंय 9 किलोमीटर. आणि काय दिसतंय याच्या मूळ स्थानापासून हा कोणत्या दिशेला आहे, ही दिशा दिसते आपल्याला. कोणती दिशा, ही पूर्व दिशा. ठीक आहे ना, तो दिशेला दिसतं आपल्याला कोणत्या, पूर्व दिशेस दिसत आहे. आणि किती किलोमीटर आहे तर तो आपल्याला दिसत आहे 9 किलोमीटर दिसत आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीनं 14व्या प्रश्नाचं उत्तर दिसतं आपल्याला 1. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न 15वा प्रश्न. हा 15वा प्रश्न काय म्हणता लक्षात घ्या, हा कॅलेंडरवर काय म्हणताय 26 एप्रिल 2020 रोजी, सॉरी 20 एप्रिल 2026 रोजी, 20 एप्रिल 2026 रोजी, 26 रोजी दिसतं आपल्याला. कोणता वार दिसतोय तर कोणता वार दिसतं आपल्याला, तो सोमवार दिलेला. कोणता वार दिलेला आपल्याला, तो सोमवार दिलेला मित्रांनो. ठीक आहे ना, काय म्हणताय 20 एप्रिल 2026 रोजी सोमवार होता, तर 20 एप्रिल 2027 रोजी कोणता वार असेल. सरळ सरळ 1 वर्ष वाढवलेलं आहे ठिकाणी, 1 वर्ष वाढवलेलं दिसतं आपल्याला. काय दिलेलं हे 2027 आणि तारीख दिसते आपल्याला कोणती दिसते तर ती 20 एप्रिल हीच तारीख दिसते. तारीख दिसते आपल्याला 20 एप्रिल. याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला जेव्हा याच्यामध्ये लीप वर्ष आलेलं नाही तर साधारणतः लक्षात घ्या आपल्याला काय एका दिवस पुढे जायचं, आपल्याला 1 दिवस पुढे जायचं आहे. म्हणजे जर इथं सोमवार असेल तर इथे दिसतं आपल्याला कोणता वार असेल तो आपला हा मंगळवार असेल. कोणता वार असेल तो आपला हा मंगळवार. उत्तर आलेलं दिसतं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न दिसतो आपल्याला 16वा प्रश्न. ठीक आहे, 16व्या प्रश्नामध्ये काय गोष्टी दिसत आहे, 16व्या प्रश्नामध्ये दिसतं आपल्याला मित्रांनो कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे आपला हा. ठीक आहे, लक्षात घ्या काय म्हणताय कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न. डेक टूक हिच म्हणजेच काय म्हणताय एमपीएससी इज इझी असं म्हणताय. ठीक आहे, एमपीएससी मुळातच तशी इझी आहे. ठीक आहे, मुळातच इझी आहे. काय म्हणताय डेक टूक हिच हे 3 शब्द एमपीएससी इज इझी याच्यासाठी येताना दिसत आहे. तर काय म्हणताय डेक पा टूक हे शब्द कशासाठी येताना दिसत आहे, एमपीएससी इज वास्ट याच्यासाठी येतात. एमपीएससी इझी आहे पण वास्ट आहे. ठीक आहे ना, सिलेबस खूप मोठा आहे. ठीक आहे ना, त्याच्यामुळे अशा पद्धतीने दिलेले. ठीक आहे, काय म्हणतात लक्षात घ्या आता याच्यामध्ये जे रिपीट झालेले आहे. ठीक आहे ना, जो कोडिंग वाले दिसते आपल्याला हे याच्यामध्ये रिपीट झालेले काय डेक, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय दिसत आहे डेक दिसत आहे. त्याच्यानंतर पुन्हा दिसतं आपल्याला काय दिसत आहे टूक, याच्यामध्ये सुद्धा काय दिसतं आपल्याला टूक दिसत आहे. ठीक आहे, इथपर्यंत काय अडचण नाही बरोबर. जे रिपीट नाही झालेले ते दिसत आहे हिच, आणि त्याच्यानंतर दिसतं आपल्याला काय दिसत आहे पा. ठीक आहे ना, इथपर्यंत दिसत आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ही जे डिकोड केलेले होते त्याच्यामध्ये एमपीएससी हे पहिल्या स्टेटमेंट मध्ये एमपीएससी आणि दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा एमपीएससी. त्याच्यानंतर पहिल्या स्टेटमेंट मध्ये इझी. ठीक आहे ना, इथे एमपीएससी रिपीट. त्याच्यानंतर सॉरी इज आणि इज काय दिसतं आपल्याला पुन्हा रिपीट झालेलं दिसतं. ठीक आहे, म्हणजे डेक टूक या ठिकाणी एमपीएससी नंतर इज आणि इज हे इज काय झालेलं दिसतं आपल्याला रिपीट झालेलं दिसतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिला जो काही होता आपला त्याच्यामध्ये कोडमध्ये काय दिसतं आपल्याला हिच दिसत आहे. ठीक आहे, तो हिच हा इझी साठी आलेला दिसत आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये दिसतं आपल्याला काय दिसत आहे पा दिसत आहे. हा जो पा दिसत हा कशासाठी आलेला दिसतं आपल्याला, तो वास्ट साठी आलेला दिसतं. आपल्याला तेच विचारलं होतं की वास्ट या शब्दासाठी सांकेतिक शब्द जो वापरण्यात आलेला तो कोणता आहे, तर तो दिसतो आपल्याला कोणता पा. त्याचं उत्तर आलेलं दिसतं आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढचा काय दिसतं लक्षात घ्या काय म्हणता आता पुढचा दिसतं याच्यामध्ये मुलींच्या एका रांगेत नेहा ही डावीकडून 9वी आणि उजवीकडून 11वी असेल, तर त्या रांगेत एकूण किती मुली आहेत असं विचारलं. ठीक आहे ना, काय म्हणतात डावीकडून ही 9वी आहे, तर काय म्हणतात उजवीकडून ती किती आहे तर ही 11वी आहे. अशा पद्धतीने ही काय करायचं आपल्याला 9 + 11 अशा पद्धतीने लिहून घ्यायचं, पण सोबत काय करायचं आपल्याला 1 नंबर त्याच्यामधून मायनस करायचा. ठीक आहे ना, अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या 9 + 11 काय दिसतं आपल्याला 20 आलेलं दिसत आहे मायनस 1. याचं उत्तर दिसत आहे 20 - 1 केल्यानंतर दिसतं आपल्याला काय तर 19. तिसरा नंबर दिसते साधारणतः एकूण काय दिसते त्याच्यामध्ये मुलींची संख्या किती आहे तर लक्षात घ्या मुलींची संख्या त्या रांगेमध्ये तर 19 मुली त्याच्यामध्ये दिसते आपल्याला मित्रांनो. ठीक आहे, पुढे
पुढे लक्षात घ्या, पुढे साधारणतः लक्षात घ्या काय म्हणताय, हा जो प्रश्न आहे आपला, ठीक आहे, याच्यामध्ये घड्याळावर प्रश्न आहे, हा घड्याळावर प्रश्न आहे. 6:50 घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल, यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल असं विचारलं, ठीक आहे ना. काय म्हणताय, 6:50, ठीक आहे, म्हणजे 6 तास 50 मिनिटे, 6 तास 50 मिनिटे, ठीक आहे. याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे. जर आपल्याला कोन जर काढायचा असेल तर याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला आहे 11/2 गुणिला मिनिट मायनस 30h, ठीक आहे ना. आता आपल्याला माहिती आहे मिनिट किती आहे, तर मिनिट आहे आपले 50 आणि त्याच्यानंतर तास किती आहे म्हणजे आवर किती आहे, तर ते 6 आहे, ठीक आहे. आता हे याच्यामध्ये ठेवायचं 11/2 गुणिला मिनिटं दिलेलं आपल्याला 50, मिनिटं दिलेले हे 50 या ठिकाणी लिहिलेले मायनस 30 गुणिला तास किती आहेत, तर ते 6 तास दिसत आहे, ठीक आहे. आता हे काय करणार आपण, कट करणार, इथे लिहिणार 25, ठीक आहे ना. साधारणतः लक्षात घ्या 25 गुणिला 11 जेव्हा करतो आपण, 25 गुणिला 11 करतो, सरळ इथं करून घ्या आपण, 25 गुणिला 11, ठीक आहे. 11 5 55, ठीक आहे. 11 2 22 प्लस 5 येताना दिसतं आपल्याला काय, तर 27, म्हणजे 275 हे काय आलेलं दिसतं आपल्याला, उत्तर आलेलं दिसतं, ठीक आहे ना. या ठिकाणी जे केलेलं आपण 11 गुणिला 25 275 उत्तर आलेलं दिसतं, ठीक आहे. आता पुन्हा दिसतं आपल्याला याचा सुद्धा गुणाकार करायचा आपल्याला काय, तर 6×18 आणि हा 0 म्हणजे 180, ठीक आहे ना. आणि जेव्हा साधारणतः लक्षात घ्या 275 मधून आपण 180 जर वजा केले, 275 मधून 180 जर वजा केले तर उत्तर येताना दिसतं आपल्याला 95 येताना दिसत आहे. म्हणजे काय लक्षात घ्या, जो कोन असेल जेव्हा किती वाजलेले 6:50 झालेले असेल तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यामधला जो काही कोन असेल तर किती अंशाचा असेल, तो हा असेल 95 अंशाचा. किती अंशाचा असेल तो, 95 अंशाचा असेल मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न हे विधाने दिलेले आहे. एक विधान काय म्हणतं हे, की एका शाळेतील 10व्या वर्गाचे संपूर्ण विद्यार्थी हे परीक्षेत पास झाले, ठीक आहे ना. एका शाळेतील 10व्या वर्गाचे संपूर्ण विद्यार्थी हे परीक्षेत पास झालेले, म्हणजे यांचा पासिंगचा रिझल्ट साधारणतः लक्षात घ्या तो 100%, ठीक आहे ना. आणि त्या बेसिसवर पुढे काही आणखी पुन्हा निष्कर्ष दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय म्हणतात, पहिलं निष्कर्ष हे मध्ये संबंधित शाळेचे 10व्या वर्गातील विद्यार्थी जिल्ह्यात सर्वोत्तम आहेत, ठीक आहे ना. जर कदाचित हे जे पास झालेले सगळे विद्यार्थी आहेत, जर हे पास झालेले सगळे विद्यार्थी आहेत, जर हे 35% काठावर पास झालेले असतील तर, सगळे तर पास झाले पण 35% सगळेच 35% काठावर पास झाले असतील तर हे स्टेटमेंट याच्यासाठी लागू होत नाही, ठीक आहे. काय म्हणताय की 10व्या वर्गातील सर्व विद्यार्थी संबंधित शाळेचे 10व्या वर्गातील विद्यार्थी जिल्ह्यात सर्वोत्तम आहे, तर हे सुद्धा याच्यामध्ये लागू होत नाही परफेक्टली, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय, संबंधित शाळेचे 10व्या वर्गातील सर्व विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत गुण मिळवण्यासाठी समर्थ आहेत, ठीक आहे ना. पास होत आहे ना फक्त, ठीक आहे ना. पास होत आहे म्हणजे प्रथम श्रेणीत गुण मिळवत आहे असं नाही ना, ठीक आहे ना. प्रथम श्रेणीत गुण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मार्क पाहिजे आणखी, ठीक आहे ना. हे जर पास झाले असेल फक्त 35% काठावर तर प्रथम श्रेणीत गुण मिळवण्यासाठी समर्थ आहेत का, नाही. म्हणजे हे सुद्धा याच्यामध्ये लागू होणार नाही. म्हणजे काय येतं याचं उत्तर, अ आणि ब हे अयोग्य. यानंतर शेवटचा प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणताय, त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, एक मालिका दिलेली आहे याच्यामध्ये, ठीक आहे, एक सिक्वेन्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं, पी, त्याच्यानंतर 2 वेळा क्यू आलेला, त्यानंतर पुन्हा 2 वेळा पी आलेला, त्यानंतर एक क्यू आलेला रिकामी जागा आलेली, ठीक आहे. त्यानंतर पी आलेला, पुन्हा रिकामी जागा आलेली, त्यानंतर पुन्हा 2 वेळा काय आलेला, क्यू आलेला, त्यानंतर पी आलेला रिकामी जागा आलेली, त्यानंतर 2 वेळा पुन्हा क्यू आलेला दिसतं, ठीक आहे. म्हणजे साधारण जर पाहायचं म्हटलं तर काय येताना दिसतं आपल्याला, हे पी 2 वेळा पी क्यू पी क्यू ही अशी काहीतरी काय असायला पाहिजे आपली, ही मालिका असायला पाहिजे, ठीक आहे. जर याच्यामध्ये साधारणतः लक्षात घ्या, या मालिकेमध्ये जर आपण पहिल्या मधला जर इथं क्यू टाकला, आपण पहिल्या मधला क्यू टाकला तर काय अडचण नाही, इथपर्यंत दिसतं आपल्याला 2 वेळा क्यू, हे 2 क्यू सोबत आलेले दिसत आहे, इथपर्यंत अडचण नाही. त्याच्यानंतर काय दिसतं लक्षात घ्या, याच्यामध्ये पुन्हा हा जो पी दिसतोय, हा पी आपण या ठिकाणी टाकला तर चालते.
हे दोन्ही पी सोबत दिसते आपल्याला. त्याच्यानंतर इथे पुन्हा ब्लँक स्पेस आहे, या ठिकाणी पुन्हा हा जर तिसरा टाकलेला आपण पी, तर हे सुद्धा दोन पी दिसते आपल्याला, काय दिसतंय सोबत दिसतंय, हे सुद्धा चालेल, काय अडचण नाही. त्यानंतर हा एक पी दिसताय, तो जर या ठिकाणी आपण जर टाकला, ठीक आहे, तो हा मॅच होताना दिसतोय कोणाची, हा पहिल्या पीशी मॅच होताना दिसतोय. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या. या प्रश्नाचं उत्तर दिसतं आपल्याला काय, तर पर्याय क्रमांक 1 हे येताना दिसतंय. ठीक आहे ना. अशा पद्धतीने साधारणतः लक्षात घ्या मित्रांनो, जी काही पहिली टेस्ट सिरीज होती आपली, पहिला टेस्टचा पेपर होता, त्याच्यामध्ये सगळे मॅथ आणि रिझनिंग या घटकावरचे, या विषयावरचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले. ठीक आहे. जर कदाचित तुम्ही यवतमाळमध्ये असाल आणि तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, तर पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम आणि या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये जास्तीत जास्त फायदा होईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला येणारी जी काही कंबाईन ग्रुप जी बी ची एक्झाम आहे 14 जूनची, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकते. हा एक तुम्हाला फायदा याच्यामधून होऊ शकते. नाही काही तर पुन्हा तुम्ही जे काही आपलं युट्यूब चॅनल आहे पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरम, याला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब सुद्धा करू शकता, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ जे काही तुम्हाला येतील आणि तुम्हाला नोटिफाय होतील ते तुम्हाला लगेच पाहता येईल आणि अभ्यासामध्ये तुम्हाला काय होणार याच्यामध्ये तुम्हाला फायदा होईल पुन्हा. ठीक आहे, धन्यवाद.